नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी. थंडीच्या सीझनमध्ये बऱ्याच भाज्या मिळतात, हरभऱ्याची भाजी सुद्धा मिळते. हरभऱ्याची भाजी मी निवडून घेतलेली आहे. त्याच्यात जाड देठ असतील तर काढून टाकायच्यात. 25 ते 30 पाकळ्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत मी, आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या. आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं. ह्याच्यामध्ये जास्त तिखट लागत असेल तर अजून मिरच्या तुम्ही ॲड करू शकता. भाजी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे. आता मी कढई तापायला ठेवणार आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार, आपल्या आवश्यकतेनुसार तेल टाकायचं. त्याच्यामध्ये मिरची आणि लसणाचं वाटण टाकलं की ते चांगलं परतून घ्यायचंय. चांगलं सोनेरी रंगाचं होईपर्यंत. आपलं हे चांगलं परतून झालेलं आहे. आता ही धुतलेली भाजी आपल्याला कढईमध्ये टाकायची. बघू शकता इथं तुम्ही, वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे. आता मी भाजी टाकली याच्यात. भाजी पण चांगली परतून घ्यायची भाजी टाकून झाली की. आणि भाजीची क्वांटिटी थोडी कमी झाल्यानंतर मीठ टाकायचं आपल्याला. आधीच मीठ टाकलं तर आपल्याला अंदाज कळत नाही भाजीचा. भाजी काही वेळी शिजून खूप कमी होते आणि खारट होते. त्यामुळे थोडी क्वांटिटी भाजीची कमी झाल्यावर आपल्याला मीठ टाकायचं. इथे चांगली भाजी परतून घ्यायची. बघू शकता तुम्ही, भाजीची क्वांटिटी कमी झाली. आता मी इथे टाकणार आहे मीठ चवीनुसार. तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता इथे मीठ. काय जण विचारतात किती टाकलं. तुम्हाला जेवढं आवडतं त्या चवीनुसार तुम्ही टाकून द्या. तर चांगली परतून झाली भाजी की आपल्याला 5 ते 10 मिनिटं तरी ठेवायचे. हे पाणी त्यातलं आटेपर्यंत ठेवायचे. आणि हे आपलं पाणी आटत आलं की आपल्याला लिंबू पिळायचं ह्याच्यात. भाजीला जर आंबटपणा असेल तर लिंबू पिळला नाही तर चालेल. आणि आंबटपणा म्हणजे आंब नसली तर लिंबू पिळा थोडासा, म्हणजे भाजी अतिशय छान चवदार लागते. तुम्हाला इथे शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल तर थोडा टाकू शकता. शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे. कोणाला आवडते ही भाजी कमेंट करून नक्की सांगा. इथे भाजी आपली